धुरणा सहप्रायोजक सोनाई दूध। नमस्कार, मी नम्रता वागळे। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। ड्रग्ज माफिया ललित पाटीलने पुण्याच्या ससून रुग्णालयातनं पळ काढल्यानंतर पोलिसांचं धाबदण आणलं आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये छापे टाकत या ड्रग्ज सिंडिकेटची पाळंमुळं खोदून काढायला सुरुवात केली आहे। नाशिकमध्ये छापे टाकत भूषण पाटील, जो या ललित पाटीलचा भाऊ आहे, त्याच्या कारखान्यातून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। मेफेड्रोन हे ड्रग तिथे सापडलं होतं आणि या सगळ्याचा तपास करता करता पाळंमुळं थेट मुंबई, नवी मुंबई, वसई या भागामध्ये येऊन पोहोचलेत। दरम्यानच्या काळात पोलिसांनी भारत नेपाळ सीमेवरच्या बाराबंकीमधनं या भूषण पाटीलला अटक केली आणि कालच बंगळुरू जवळनं ललित पाटीलला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। आज कोर्टात हजर केल्यानंतर ललित पाटीलने असं एक वक्तव्य केलंय ज्यामुळे अनेकांनी दबक्या आवाजात कुजबूज सुरू केली। मी ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवण्यात आलं आणि वेळ आली की मी सर्व नावं समोर आणेन, असं ललित पाटील म्हणालाय। त्यांनी किंबहुना धमकीच दिलेली आहे। काही दिवसांपूर्वी पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही यामध्ये राजकीय हात असल्याचा संशय व्यक्त केला होता आणि त्यांच्याच सहकारी पक्षाच्या म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर मंत्री दादा भुसे यांचं नाव घेत चौकशीची मागणी केलेली होती आणि त्यामुळे ललित पाटील सारख्या ड्रग्ज माफियाचे गॉडफादर कोण, राजकारणी की पोलीस, असा प्रश्न उभा राहिलाय आणि हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत निवृत्त IPS अधिकारी धनराज वंजारी, त्याचबरोबर आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत आणि थोड्याच वेळात आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर या चर्चेमध्ये सहभागी होतील। मी सुरुवातीला धनराज वंजारी यांच्याकडे जाणार आहे, मात्र तत्पूर्वी या संपूर्ण प्रकरणात सुषमा अंधारे यांनी काय आरोप केलेले होते आपण बघूया। बऱ्याच प्रश्नांची उत्तरं गुलदस्त्यातच राहिली की तो स्पाईंग का करत होता, काय कारण होती, असं कुठलं कारण होतं की तो अमृताजींना धमकी देत होता, वगैरे वगैरे वगैरे। पुन्हा त्याच गोष्टी येत आहेत। ललित पाटीलला अटक केल्यानंतर काय त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळतील का, की दादा भुसेंचं कनेक्शन काही होतं की नव्हतं, नाशिकमधला कारखाना दादा भुसेंना माहीतच नव्हता का, माहीत नसेल तर मग ते पालकमंत्री म्हणून नेमकं काय करत होते, आणि जर ते पालकमंत्री म्हणून सजग होते तर कारखाना का माहीत नव्हता। दोन्हीपैकी कुठलं तरी एक सत्य नक्की असलं पाहिजे। राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून शंभूराजे देसाई यांचं खरंच काही काम चालू आहे का, आणि ते काम जर चालू असेल तर मग सोलापूर, नाशिक किंवा ससूनचं गेट इथे ड्रग्ज का दिसतो, या सगळ्या गोष्टींची उत्तरं पुढे आली पाहिजेत। केंद्रीय तपास यंत्रणा, राज्याच्या तपास यंत्रणा सगळ्या त्यांच्याच ताब्यात। आणि जे म्हटलं जातं ना की 2 दिवसापूर्वी देवेंद्रजी म्हणाले की तो सापडणारच आहे, तो सापडणारच आहे असं म्हणता, म्हणजे तुम्हाला माहित होता का तो कुठे आहे तो, आणि जर तो सापडणारच आहे हे म्हणायचं होतं तर त्याच्यासाठी तुम्हाला 14 दिवस उशीर का लागला। गेल्या 14-15 दिवसामध्ये गृहमंत्र्यांनी एकही या संदर्भातलं एकही स्टेटमेंट का केलं नाही। पण गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था काय पद्धतीने सध्या त्याचा बोजवारा उडालाय हे आपण बघितलंच की काल कशा पद्धतीने नागपूरला देवगिरी बंगल्यावर राहुल मदने, DCP झोन 2चे अधिकारी यांचीच कॉलर जर एखादा युवा मोर्चाचा पदाधिकारी पकडत असेल तर काय वाईट स्थिती आहे। आणि एकीकडे विरोधकांचे हे सगळे आरोप होत असताना दुसरीकडे ललित पाटीलला अटक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते सुद्धा बघूया। येईल ना, ते सगळंच बाहेर येणार आहे। मी तुम्हाला तेच सांगतोय की यातनं एक मोठं नेक्सस बाहेर येणार आहेत आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होणार। सर, ससून रुग्णालय सगळ्यात महत्वाचा सेंटर एपिक पॉइंट राहिला या सगळ्या, म्हणूनच मी सांगितलं आता ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो याच्यापेक्षा जे नेक्सस बाहेर निघणार आहे त्यातनं सगळ्यांची तोंड बंद होती। सर, राजकीय आरोप प्रत्यारोप सोडले तरी ससून रुग्णालयाच्या बद्दल सातत्याने एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं। ज्या पद्धतीने गुन्हेगारांच्या मुदती वाढवून दिल्या गेल्या, फॉल्स सर्टिफिकेशन तयार केली गेली आणि वेळ वाढवली, याची सगळी चौकशी चाललेली आहे। कोणालाही सोडणार नाही, सर्व दोषींवर कारवाई केली जाईल। आणि याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे की ड्रग्सचा एवढा मोठा सिंडिकेट जर राज्यामध्ये आहे, पोलिसांच्या नाकाखाली, राजकारण्यांच्या नाकाखाली जर असे प्रकार होत असतील तर हे अपयश म्हणायला हवं। आणि या सगळ्याचे मग गॉडफादर कोण आहेत, या सगळ्याला कुणाचा पाठिंबा, कुणाचा अभय होता, कुणाच्या छत्रछायेखाली हे सगळे प्रकार सुरू होते। आपल्यासोबत धनराज वंजारी सर आहेत। वंजारी सर,
तुमचा अनुभव इतक्या वर्षाचा पोलीस क्षेत्रातला आहे, हे संपूर्ण प्रकरण पाहता यामध्ये कुठं पाणी मुरतंय, कुणाकुणाचे हात यामध्ये जोडलेले असू शकतात? खऱ्या अर्थाने पोलिसांचं जे राजकीय स्वरूपाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे ते अगदी परमबीर सिंगापासून तर आपण त्या फोन टॅपिंग प्रकरणापर्यंत सगळे धागेदोरे जर बघितले, ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पदं निर्माण करून अपॉइंटमेंट केल्या जातात आणि त्या अपॉइंटमेंट कशासाठी केल्या जातात हेही काही सर्वसाधारण जनतेकडून लपून राहत नाही. हे सगळं असताना पोलीस हा एकटा फॅक्टर याला या अपयशाला कारणीभूत आहे किंवा अपयशाचं खापर पोलिसांच्या डोक्यावर फक्त फोडून मोकळं व्हायचं एवढी ही सोपी कटकारस्थानी गोष्ट नाहीये. दिस इज नॉट अ स्मॉल कॉन्स्पिरसी. ही एक ग्रँड डिझाईन म्हणून आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा पोलीस हा त्याच्यातला एक फार ऍक्टिव्ह असा पार्ट आहे, कारण पोलिसांकडे कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत. आता हे अधिकार कोणी कशासाठी कशा पद्धतीनं वापरून घेतले ते बघणं औचित्याचं ठरणार आहे. जसं गृहमंत्री साहेब म्हणाले की नेक्सस लक्षात येईल. नेक्सस लक्षात आल्यानंतर गृहमंत्री साहेब तुम्ही पुढे करणार काय आहात? गृहमंत्री हा राज्याचा एवढा प्रमुख गुप्तहेर खात्याचा असतो की त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत असते. त्या अंधारे मॅडम म्हणाल्या तशा दादा भुसेंना मिळालं होतं का, पालकमंत्र्यांना मिळालं होतं का? मी थेट सांगतो की गुप्तचर विभागाचा SIDचा कमिशनर जोपर्यंत सकाळी ऑल्सवेल देत नाही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना, तिथपासून गृहमंत्री साहेबांचं वेळापत्रक दिवसाचं सुरू होऊ शकत नाही. हे असं सगळं असताना तुम्हाला ही गुप्तवार्ता का मिळाली नाही की नाशिकमध्ये याचे धागेदोरे आहे? नाशिक, पुणे आणि आता मुंबई साकीनाका पोलीस स्टेशन, म्हणजे एकेकाळी तुम्ही नाशिक, पुणे, मुंबई हा गोल्डन ट्रायंगल जो संबोधला होता तो गोल्डन ट्रायंगल विकासाचा होता की उडता पंजाब सारखा उडता महाराष्ट्र तुम्हाला करायचा त्याचा गोल्डन ट्रायंगल होता? एक 10 ग्रॅम MD सापडलं, तिथपासूनच 1.5 क्विंटल MD सापडेपर्यंत केसेस झाल्या. त्याच्यामध्ये एक आरोपी पकडला गेला, दुसरा पळून गेला. आता तो पकडल्या गेल्यावर सांगतो की मी पळून नाही गेलो तर मला पळविण्यात आलं. म्हणजे ही ग्रँड डिझाईन आपण जर लक्षात घेतली तर केवळ पोलीस याच्यातला एक दरोडेखोर आहे असं नाहीये, तर पोलिसांबरोबर संबंधित राजकारणी, मग ते कुठल्याही पक्षाचा असो. मी असं म्हणत नाही की सत्ताधारी आणि विरोधक, कारण आज विरोधक उद्याचे सत्ताधारी, कालचे विरोधक आजचे सत्ताधारी, हे सगळे समीकरण आहे. आणि तिसरा एक हिडन फॅक्टर याच्यातला महत्वाचा आहे, कारण नाशिककडे तुम्ही जर थोडं बारकाईनं बघितलं ना, आपण हा नेहमी हिडन जो प्लेअर असतो तिसरा कॉम्पोनंट त्याला आपण अंडरमाइन करतो, तो आहे कॉर्पोरेट. याचा अल्टिमेट उद्योग जगत म्हणजे तुम्ही म्हणताय उद्योग जगत. कारण ही ड्रग एवढ्या मोठ्या संख्येने जाणं आणि एवढा मोठा पैशाचा जी उलाढाल आहे हे कॉर्पोरेट जगताशिवाय शक्य नाही. कोण अल्टिमेट बेनिफिशियरी होता? हे जे ड्रग सर मी थोडंसं थांबवते. तुम्ही हा खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की फक्त राजकारणी आणि पोलीस यांच्याकडेच बोट दाखवून चालणार नाही, तर उद्योजक, कॉर्पोरेट क्षेत्र हे सुद्धा यामध्ये एक मुद्दा असू शकतं, एक गॉडफादर असू शकतं या संपूर्ण प्रकरणामध्ये. सर मी पुन्हा येईन आपल्याकडे. आपल्यासोबत अरुण सावंत आहेत, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते. अरुण सावंतजी, आता सुद्धा तुम्ही सुषमा अंधारे यांचं म्हणणं ऐकलेलं असेल. त्यांनी सांगितलंय की दादा भुसे हे जर केपेबल पालकमंत्री आहेत तर त्यांना एवढा मोठा आपल्या नाकाखाली चाललेलं ड्रग सिंडिकेट कळलं कसं नाही? आणि जर त्यांना कळलं असेल, ते आपलं काम पूर्ण क्षमतेने करत असतील, त्यांना कळलं असेल, तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही? ते अभय देत होते का? त्यांनी साहजिक दोन्ही बाजूचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पहा, प्रथम एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की आदरणीय अंधारे ताई या ज्या पक्षाचं सध्या प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांनी याच्या अगोदर सुद्धा कित्येक वर्ष अनेक नेत्यांवर, हिंदू धर्मावरती, हिंदू धर्मांच्या देवदेवतांवरती, अनेकांवरती अनेक प्रकारचे आरोप केले होते. आता त्याच आरोपांच्या क्लिप जेव्हा आपण आज बघतो तेव्हा कळतं की या ताई किती दुतोंडे आहेत. जे आरोप त्यांनी तेव्हा केले होते, खोटे निराधार आरोप, ते आरोप आज त्या मान्य करत नाहीत. तेव्हा त्यांच्या आरोपांना किती लक्ष द्यायचं आणि किती नाही हे या महाराष्ट्रातील जनता अतिशय उत्तमरित्या जाणते. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केलेच पाहिजेत, कारण ते त्या विरोधी पक्षामध्ये आहेत.
त्यामुळे त्यांच्या आरोपांना मी जास्त महत्त्व देत नाही. दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे दादा भुसेजी नाशिकमध्ये राहतात किंवा नाशिकचे पालकमंत्री आहेत, म्हणजे त्यांना नाशिकमधल्या इत्यंभूत अगदी गल्ली गल्लीतली प्रत्येक या दुकानाची माहिती त्यांनी ठेवली पाहिजे असं पण काही नसतं. त्यांनी नाशिकमध्ये अरुण सावंतजी, उभाटा गल्लीतल्या शिवसेनेचे सुद्धा छोट्या अनेक दुकानाची नेते गोष्ट राहतात. नाहीये. त्यांना ही गोष्ट मेफेड्रोन का दिसली नाही? नावाचं एक ड्रग बनवलं जात होतं, जे कोट्यवधी जवळपास 1.5 टन ड्रग जर जप्त केलं जात असेल तर ही लहान गोष्ट कशी म्हणायची? नम्रताजी, आपली गोष्ट ही गोष्ट फार मोठी आहे. मी कुठे लहान म्हणतोय? मी म्हणालो की ज्या प्रकारे अंधारे ताई सांगतायत की संपूर्ण त्यांनी आता केंद्र म्हणजे स्वतःचा कॅमेरा तो त्यांनी दादा भुसेंवर वळवलाय. दादा भुसे याच्यामध्ये सामील आहेत असं त्यांना फक्त चित्र रंगवायचं आहे. आणि येणाऱ्या लोकसभा लक्षात घेऊन त्यांनी त्यांचं एक स्वतःच्या टीमचं, स्वतःच्या पक्षाचं त्यांनी एक टीम तयार केलेली की कसं सत्ताधारी पक्षातील नेत्यांवरती आरोप करता येतील. जिथे जिथे कुठे काही घडलं तिथे त्या एरियातला नेता शोधा आणि त्याच्यावर आरोप करा. हे योग्य आहे का? ठीक आहे, ठीक आहे, पोलीस तुमचा डिपार्टमेंट मुद्दा स्वतःचं लक्षात आला. काम करतंय. त्यांनी दोन्ही आरोपींना म्हणजे पकडून तुम्ही असं आणलं. म्हणताय केवळ राजकारण करण्यासाठी दादा भुसेंचं नाव याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न होतोय. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्यासोबत अगदी- पुण्याचे अगदी काँग्रेसचे आमदार अगदी रवींद्र 100% धंगेकर सुद्धा आहेत. खरं आहे. सावंतजी, मी येते आपल्याकडे पुन्हा एकदा. रवींद्र धंगेकर सुद्धा आपल्यासोबत आता चर्चेत सहभागी झाले आहेत. रवींद्र धंगेकरजी, तुम्ही सुद्धा अनेक गंभीर आरोप केलेले होते ललित पाटीलवरती आणि आता तर ललित पाटील धमक्या देतोय की मी पळालो नाही, मला पळवलं आणि या सगळ्यांची नावं मी वेळ आली की जाहीर करेन ज्यांचे कुणाचे हात यामध्ये गोवलेले आहेत ते. आपली प्रतिक्रिया याच्यावरती? बघा, ललित पाटील 15 दिवसापूर्वी पुणे ससूनमधनं पळून गेला. हो, 9 महिन्यापासून ससूनमध्ये जे उपचार करत होते ते उपचार करताना त्याला पंचतारीख सेवा पोलिसांनी आणि डॉक्टरांनी दिली. बर, त्याच्यामध्ये तो हॉटेलमध्ये जाऊन बसायचा, रात्री परत यायचा, सकाळी जायचा, फ्लॅटमध्ये जायचा, तिथं महिलांपर्यंत त्याचे वावर होता. अशा परिस्थितीमध्ये ललित पाटीलनी ससूनमध्ये बी ड्रग्ज विकलेत आणि ससूनमध्ये ड्रग विकल्यामुळं एकदम गंभीर गोष्ट आहे. हो, आणि पुणे शहरामध्ये अंमली पदार्थाचा विळखा तरुणांवर पडण्याचं काम आता चालू आहे. पंजाब नंतर पुण्यामध्ये विळखा पडतो असं मी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये बोललोय. आणि तोच प्रकार आज आपण ससूनमध्ये गेल्या आठवड्यामध्ये बघितलाय. बर, ज्या पद्धतीनं ललित पाटील पळून गेला त्या पद्धतीमध्ये प्रशासक असतील, पोलीस असतील, डॉक्टर असतील आणि राजकारणी लोक असतील आणि काय गुन्हेगार लोक असतील, ही वस्तुस्थिती की यांच्याशिवाय हे काही होत नाही. ह्याच्यामध्ये राजकारण हा विषय येत नाही. ह्याच्यामध्ये आमची लहान लहान मुलं आहेत जी व्यसनाधीन होत आहेत, ते व्यसनाधीन होऊ नये म्हणून आम्ही सातत्यानं 15 दिवस बोलतोय. आणि ह्याच्यामध्ये ललित पाटीलसाठी पुणे पोलिसांनी 10 पथकं तयार केली होती आणि एकाही पथकाला यश आलं नाही. पण मुंबई पोलिसांनी त्याला मद्रासमध्ये पकडलं. तर हे मला वाटत नाही की पोलिसांनी पकडलंय. ह्याच्यामध्ये कोणतरी ललित पाटील ताब्यात देणारा माणूस मधला असेल आणि त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिला असेल. तो नाशिकला फिरला, नागपूरला फिरला, कुठं गुजरातला फिरला, पण मद्रासमध्ये सापडला. म्हणजे तुम्ही विचार करा की ह्याच्यामध्ये संशयाची पाल त्याच्यामध्ये चुकचुकती. बर, आणि अशा वेळेला ललित पाटीलला जर संरक्षण देताना कोण कोण लोक होती त्यांच्यावर ललित पाटील बरोबर आरोपी करण्यात यावं. आणि आमची मुलं, आमची कवळी मुलं आहेत ती कोंबजायला लागली. त्याच्या अगोदर हा सगळा विषय थांबला पाहिजे. धंगेकरजी, हा तुम्ही गंभीर आरोप केलेले आहेत की तो फ्लॅटमध्ये जायचा, हॉटेलमध्ये जायचा, मुली पुरवल्या जायच्या. हे सगळे आरोप तुम्ही केले. तुमच्याकडे काही पुरावे काही आहेत या संदर्भात असे आरोप करताना की काही सुनी आहे? मागच्या आठवड्यामध्ये अनेक टीव्ही चॅनेलला त्याची एक चित्रफीत आली होती आणि त्याच्यामध्ये ललित पाटीलचा मध्यस्थी आणि ललित पाटील समोर एक मुलीशी संवाद करताना आणि ती मुलगी फ्लॅटमध्ये जाताना अशी चित्रफीत आली होती आपल्या सगळ्यांकडे. आपल्याकडे आली का माहित नाही. आणि त्याच्या आदल्या दिवशी पोलीस त्याला त्या फ्लॅटपर्यंत नेतात अशी चित्रफीत आपल्याकडे आली होती. तर ह्या दोन्ही सगळ्याचा अभ्यास केला तर पोलिसांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केली. कुणी पळवायचा, कुठल्या पोलिसांनी पळवायचा, कुणी सुपारी घ्यायची, हे सगळं त्याच्यामध्ये डील झालं आणि त्या डील मध्ये तो पळून गेला. ठीक आहे. अरुण सावंत आणि धनराज वंजारी सर दोघांनाही बोलायचं आहे. मी वंजारी सरांपासून सुरुवात करते. वंजारी सर बोला. नाही, कसं आहे, दंगेकर साहेब काँग्रेसचे MLA आहेत, आपण लोकप्रतिनिधी आहात आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक जबाबदारीनं तुम्ही जे वक्तव्य आज या ठिकाणी करताय, माझी पोलीस अधिकारी म्हणून माझी विनंती तुम्हाला आहे. ती विनंती अशी आहे दंगेकरजी
की हे जे तुम्ही बोललात ना, याच्याबद्दलचे जे काही पुरावे तुमच्याकडे उपलब्ध असतील किंवा तुमची जर ताकद असेल तर स्वतः एक ॲफिडेव्हिट फाईल करून तुम्ही न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली पाहिजे, जेणेकरून याचा तपास नीटोपाट केला जाईल. आपण जेव्हा म्हणतो, दुसरा एक फार महत्वाचा मुद्दा त्यांनी त्या बोलताना सांगितलाय धंगेकरांनी, नम्रता, तो असा सांगितलाय की ते सगळे पोलीस शोधत होते. पुण्याच्या पोलिसांनी 10 पथकं केली पण कोणाला सापडले नाही. मुंबईच्याच पोलिसाला का सापडले? तर ही सुई जी आहे ना, ही गृहमंत्री साहेबांच्या वरती जाते की गृहमंत्र्याचा तर याच्यामध्ये काही हे नव्हतं ना. त्यांनी मुंबईचं एक युनिट सोडून म्हणजे त्यांना माहिती होतं हा नेमका कुठे आहे आणि त्यांना सांगून तिकडून पकडून आणला आणि या ठिकाणी हजर केला. कारण आपण 93च्या बॉम्बस्फोटामध्ये बघितलं असेल की ते बाकीचे काय मेमन वगैरे त्यांच्याबद्दलच्या अशा कहाण्या आता पुस्तकातून वाचायला आणि सिनेमातून बघायला मिळतात. जर हे असं असेल तर यांच्या बोलण्याचा वसा आणि वारसा घेऊन मी असं म्हणेल की या प्रकरणामध्ये अतिशय गंभीररित्या एक न्यायालयीन चौकशी हायकोर्टाच्या सिटिंग जज मार्फत घडवून आणली पाहिजे आणि कोण काय आहे, कोणाचे कुठे काय लागे बांधे आहे. कारण ही सोपी घटना नाही आहे. पंजाबच्या घटना तर खूप मोठ्या आहेत, पण महाराष्ट्र खरोखरच पंजाब झाला आहे का? कारण ड्रग आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ड्रग आणि सोनं या 2 गोष्टी करन्सी म्हणून वापरल्या जातात. त्याच्यासाठी डॉलर किंवा पाऊंडाच्या नोटा कोणी घेत नाही. एक तर ड्रग घेतात किंवा सोन्याच्या विटा घेतात. नाही, अगदी वंजारी सर, तुम्ही म्हणताय त्यामध्ये पॉइंट आहे की देशाबाहेरून जर काही किंवा काही हजार किलो ड्रग्ज देशामध्ये येतं त्यावेळेला त्याची चर्चा होते, पण काही हजार किलो ड्रग्ज ज्यावेळेला आपल्या देशात आपल्या नाकाखाली तयार होतंय ही त्याही पेक्षा गंभीर बाब आहे. अरुण सावंतांनाही काही मुद्दा मांडायचा. अरुण सावंत, बोला. एकतर सर्वप्रथम आता वंजारीकर साहेब जे माजी पोलीस अधिकारी होते त्यांनी एक मुद्दा बरोबर सांगितला की एका राजकीय नेत्याला जो त्या विभागाचं प्रतिनिधित्व करतो त्यांनी उगीच आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा, एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न हा चुकीचे आहे. त्यांच्याकडे जर खरोखर काही असेल तर त्यांनी ते कोर्टापुढे सादर करावे, पोलीस डिपार्टमेंटला सादर करावेत किंवा आपल्या नेत्यांकडे पुराव्यानिशी ते द्यावेत. उगीच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं आणि समोरच्यांवरती आरोप करायचं हे योग्य नाही. धनगेकर जे रवींद्र धनगेकर हे जे आरोप करत सुटलेले आहेत, आणखीन अंधारेताई, धनगेकरांनी स्वतःची पार्श्वभूमी सुद्धा चेक केली पाहिजे. माझ्याकडे त्यांची सगळी हिस्ट्री आहे, परंतु त्या मी आता जाणार नाही. मेन मुद्द्यावरती मी येतो. आता ज्याप्रमाणे धनगेकरजी म्हणाले की आम्ही असं पाहिलं, मी तसं पाहिलं, एक मुलगी हॉटेलमध्ये जाताना पाहिली, तिथे भूषण पाटीलला पाहिलं, ललित पाटीलला पाहिलं, हॉस्पिटलमध्ये हे सगळं पुरवत होते, हे सगळे निव्वळ खोटे आरोप आहेत. जर सत्य हे असतं तर ते स्वतःहून ते सगळे आरोप पुढे घेऊन आले असते आणि सोक्ष जिथल्या तिथे झाला असता. ठीक आहे. आता सध्या काय चाललंय खरं जर पाहाल तर, आपण जर खोलात जाल तर समोर लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, तेव्हा या विरोधकांची एक स्ट्रॅटेजी तयार झालेली आहे की सत्ताधारी पक्षाला डॅमेज करायचं. डॅमेज करण्याची हा संपूर्ण प्रकार आहे. बाकी वेगळं काही नाही. पोलीस डिपार्टमेंट कायदा आपलं काम करेल आणि खरी स्थिती जी काय आहे ती सर्वांसमोर उघड होईल. आपण कशाला करत राहायचं. धनगेकरजी, धनराज वंजारी आणि अरुण सावंत दोघांनी म्हटलंय की तुमच्याकडे जर या संदर्भात पुरावे असतील तर तुम्ही कोर्टात जावं, पोलिसात जावं, तक्रार द्यावी किंवा ॲफिडेव्हिट करावं. तुम्ही असं काही करणार आहात का? आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून असा की यामध्ये ज्या वेळेला गैरप्रकार व्हायचा तुम्ही आरोप करताय, तुमच्या संशयाचं बोट कुणाकडे आहे? ऐका ना, मी आता माझ्यावर ज्यांनी आरोप केले ना त्यांनी माझ्यावर काय गुन्हे दाखल झाले त्यांनी माझी ती सविस्तर माहिती द्यावी. मी त्यांचा आदर करतो आणि तसे माझे सगळे जे माझ्यावर गुन्हे दाखल आहेत ते कमिशनर ऑफिसला त्याची नोंद आपण वैयक्तिक गुन्हे आणि इतर बाबींसाठी वेगळी चर्चा करूया. धनगेकरजी आणि अरुण सावंत, माझी तुम्हाला दोघांनाही विनंती आहे, आपण आता या क्षणी जो विषय आहे तो अतिशय गंभीर आहे, आपण त्याविषयी बोलूया. ऐका, माझं म्हणणं ऐका. मी त्यांचं पूर्ण ऐकून घेतलेलं आहे. माझं त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे. आरोप नम्रताजी, एक मिनिट नम्रताजी, ऐका ना, सावंतजी मी येते आपल्याकडे. आपण धनगेकरांवर कुठचे आरोप आहेत किंवा काय याबाबत वेगळी चर्चा करूया. आता इथे ड्रग्ज सिंडिकेटचा अतिशय गंभीर विषय चाललेला आहे. धनगेकरजी, या प्रकरणातच माझा प्रश्न आहे, तुम्ही काही आरोप किंवा प्रतिज्ञापत्र करणार आहात, तक्रार दाखल करणार आहात का? ऐका ना, मला पहिलं बोलून घेऊ द्या. त्यांनी माझा जो आरोप केलाय ना तर त्यांना म्हणा माझे ड्रग्सचे माझ्यावर गुन्हे दाखल नाही, माझ्यावर खून मारामाऱ्या नाही, माझ्या सगळ्या आंदोलनाच्या केसेस आहेत. आणि सावंत, तुम्ही कमिशनर ऑफिसमध्ये गेला तर तुम्हाला सगळे सापडतील. पण ह्याच्या सगळ्या चित्रफळीत मी
पोलिसांपर्यंत पोहोचवल्या, पोलिसांपर्यंत गेलेल्या आहेत आणि वर चॅनलमध्ये ह्या सगळ्या चित्रफित दिसल्या आहेत. बर हा कुठला राजकीय विषय नाहीये, हा आमच्या मुलाबाळांचा विषय आहे. आणि आमची मुलं बाळ जी आता उमललेली फुलं आहेत ती कोमजली जातात, ती पोट तिडकीने आम्ही बोलतोय. एक्झॅक्टली, हा जे अतिशय माझ्या गंभीर अगोदरचे विषय. ग्रस्त म्हणूनच बोलत तुम्हाला होते, प्रश्न आहे की तुम्ही ह्याच्यावर पोलिसात legally तक्रार जे काय करणार आहे ते आहात आम्ही का, करणार. कोर्टात ऍफिडेव्हिट देणार आहात का, कोर्टाच्या निदर्शनाला ही बाब तुम्ही ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आणून legally देणार आहात का? ह्याच्यावर लिगली जे काय करता येईल ते मी करणार हवं होतच. मी मागच्या अधिवेशन मध्येही हा मुद्दा मांडलेला होता की पुणे शहरामध्ये अंमली पदार्थाचा विळखा पडलाय. माझा आणि सावंत जे आहेत ते कोण माझ्या विरोधात बोलले, माझ्या गुन्हे बिने मला त्याचं काय वाटत नाही. मी राजकीय कार्यकर्ता, त्यांचे माझ्या अजून ओळख जवळ झालेली नाही. परंतु जर अंमली पदार्थामध्ये आमची मुलं, त्यांचाही मुलगा असेल, माझाही मुलगा असेल आणि सगळ्यांची मुलं आहेत, ही त्याच्यामध्ये ओढली जातात, आमचे संसार उद्ध्वस्त होतात आणि आम्ही पोट तिडकीने आमची बाजू मांडतोय. आम्ही कुठल्या राजकीय नेत्यावर आम्ही आरोप केलेले नाहीत, मी स्वतः केलेले नाहीत. पण ते सावंत कोण आहेत त्यांनी चुकीची माहिती घेतात. या विषयाला वळण लावू नका. तुमचा मुलगा तसा माझा मुलगा या पुणे शहरामध्ये आहे आणि त्याचं भविष्य, तुमचं आमचं सगळ्या मुलांचं भविष्य हे आपल्या सगळ्या दोघा चौघांच्या हातामध्ये. आपण प्रयत्न करू. माझ्यावर आरोप करून तुम्हाला काय मिळणार नाही. तर आपण ललित पाटील सारखे हजारो ललित पाटील या देशामध्ये आहेत. आपल्या गुजरातमध्ये तर आपण मागच्या 2-6 महिन्यापूर्वी मोठा साठे किती वेळा पकडले, त्याच्यावर बोला. मुंबईमध्ये आहेत त्याच्यावर बोला. आमची मुलं अगदी ड्रग्ज हा अतिशय खोलवर ठोकलेली पाचर आहे आपल्या हृदयामध्ये असं म्हणायला पाहिजे. कारण भळबळती जखम आहे ही ड्रग्ज नावाची, आणि हा सिंडिकेट तोडणं ही अतिशय गरजेचं आहे. तीनही मान्यवरांना सांगते की आपला मुद्दा थोडक्यात मांडावा तुम्ही. वंजारी सर, यामध्ये जसं आता धंगेकरांनी सांगितलं की पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करायचा हा गंभीर विषय आहे. त्यामुळे राजकारण्यांनी या फक्त हे एक निमित्त साधून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न जो केला जातो अतिशय दुर्दैवी येतो. नाही, बरोबर आहे. खरं तर राजकीय परिप्रेक्ष्याच्या पलीकडे जाऊनच आपण या प्रश्नाची चर्चा उत्तम प्रकारे करू शकतो. किंवा मग तुझ्यावर किती केसेस, माझ्यावर किती केसेस हाचा विषय नाहीये. त्याच्यामुळे आणि भावनोत्कट व्हायचं पण नाही की तुमचा मुलगा आणि माझा मुलगा. या महाराष्ट्रातले जेवढे करोडो मुलं असतील ते सगळ्यात चिंतेचा विषय आहे. हा सगळ्यांसाठी भयानक विषय आहे. माझा एक तंत्रशुद्ध मुद्दा या ठिकाणी सुटून जाऊ नये म्हणून प्रथम सांगून देतो आणि थांबतो. तो असा आहे की या ठिकाणी 3 पोलीस युनिट कार्यरत झालेले. एक नाशिकचं पोलीस युनिट जिथं पहिल्यांदा ड्रग सापडलं गेलं, त्यानंतर फॅक्टरी त्या ठिकाणी आहे. दुसरं पुण्याचं पोलीस युनिट ज्या ठिकाणी आरोपीचं पलायन झालेलं आहे किंवा त्या ठिकाणी आरोपीच्या काही प्रायव्हेट लोकांबरोबर भेटी, हॉटेल वगैरे हे सगळं नेटवर्क आहे. आणि तिसरं मुंबईच्या पोलिसांनी त्यांना अटक करून साकीनाका इथे आणलेलं आहे. हे 3 युनिट राज्यातले जेव्हा कार्यरत असतात तेव्हा खऱ्या अर्थाने गृहमंत्री साहेबांना हे समजलं पाहिजे की या ठिकाणी एक कोणीतरी केंद्रीय SIT आपण स्थापन केली पाहिजे. ताबडतोबीने ते झालं पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यामध्ये राजकारणी नाहीच आहे किंवा तुम्ही अजिबात नाहीच आहे, तर तुम्ही या ठिकाणी हायकोर्टाच्या सिटिंग जजच्या अंडर एक इन्क्वायरी समिती नेमून याची नेटोपाट चौकशी केली गेली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायची गरज आहे. सावंतजी, तुम्ही काय सांगाल? तुमची काय मागणी आहे या क्षणाला? नाही, वंजारीकर हे जे काही म्हणाले हे जनतेच्या हितासाठीच बोलत आहेत. मी त्यांच्या मताशी सहमत आहे आणि गृहमंत्री आणि गृहमंत्रालय याच्यावरती योग्य तो निर्णय घेतीलच. आपण काल आता त्यांना पकडून हजर केलेलं आहे. आपण पुढील काय कार्यवाही ते करतात याची आपण वाट पाहूया. त्याच्या अगोदरच उगीच त्याच्यावर आरोप करण्यात काही अर्थ नाही, तथ्य नाही त्या गोष्टीमध्ये. तेव्हा आपले मॅडम अंधारेताई आणखी हे रवींद्रजी यांनी या गोष्टी टाळल्या पाहिजेत. ठीक आहे. धंगेकरजी, शेवटची 30 सेकंद. या क्षणाला देवेंद्र फडणवीस म्हणाले की ललित पाटीलला काही कुणाची नावं जाहीर करायची गरज लागणार नाही, पोलिसच या बाबतीत सगळं काही जे सिंडिकेट आहे ते मोडून काढतील. पोलिसांवर विश्वास आहे? बघा, पोलिसांवर विश्वास असता तर तो पळून गेला नसता. आणि पुणे शहरामध्ये नाही, देशामध्ये आज राजरोसपणे तुम्हाला अंमली पदार्थ विकत मिळतात. हे पोलिसांना माहिती आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला माहिती आहे. आणि माहिती असं नाहीये. एखाद्या चौकात हातगाडी लावली तर तुमच्याकडे लगेच पोलीस येतो घरी आणि तुमची गाडी अतिक्रमवाले उचलून नेतात आणि एवढे मोठे मोठे कारखाने तयार करतात. पोलिसांना माहिती आहे. म्हणजे जे कोण काय बोलत असेल त्यांना माझी विनंती आहे की हे सगळ्यांच्या हिताकरता, हे काय रवी धंगेकरच्या एकट्याच्या हिताकरता नाही, सगळ्यांच्या हिताकरता. तर ह्याचा बिमोड झाला पाहिजे.
आणि संबंधितांवर कारवाई इतकी कडक झाली पाहिजे की परत लोक धजवली नाही पाहिजे. खरंय, आज खरंय. पुणे शहरामध्ये 4 लाख विद्यार्थी आहेत आणि प्रॉपर पुण्याचे अशी 10-12 लाख विद्यार्थ्यांची लोकसंख्या ही सगळी अगदी आपली अगदी मुलं आणि या आहेत. शिक्षणाच्या माहेर घरामध्ये जर असं होत असेल, ड्रग सिंडिकेट जर ही एवढा आपली मुलं मोठा या आहेत. म्हणजे ठिकाणी रवी जर रंगेकाचा एक मुलगा नाही नेत्यांच्या की- पोलिसांच्या नाकाखाली जर राहत असेल तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. वंजारी सरांनी यातली जी तिसरी शक्यता सांगितली की उद्योग जगत जे आहे, कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, तेही विसरून आपल्याला चालणार नाही. त्याचाही एक मोठा इन्फ्लुअन्स असू शकतो. मात्र त्याच वेळेला धंगेकरांनी जो मुद्दा मांडला की जर पोलिसांवर विश्वास असता तर ससूनमधनं ललित पाटील कदाचित पळूनच गेला नसता. त्यामुळे एक उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी या प्रकरणाची होणं गरजेचं आहे आणि या प्रकरणात पाणी नेमकं कुठे मुरतंय हे इथपर्यंत पोहोचणं या क्षणाला तरी गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच संपतोय. उद्या पुन्हा एकदा नवीन विषयासह पुन्हा भेटणार आहोत. पाहत रहा पुढारी न्यूज. धुरळा सहप्रायोजक सोनाई दूध.